चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला बाबा निघतो आम्ही. या पुढं नर्मदे यार. चला तुमच्या मागे मागे आम्ही येतोच. या आपल्या ठाण्याचे बाबा आहेत. चला नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. आणि आजचा आपला 31वा दिवस, 31व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे आणि आपण मार्गस्थ झालेलो आहोत. आज प्रॉपर 7 वाजता आपण बाहेर निघत आहोत कारण की आजचा प्रवास आपला जरा मोठा आहे आणि आपल्याला पुढं पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला निघूयात मंदिराच्या बाहेर आणि मग तुम्हाला आता पुढं भेटू द्या. आणि तोपर्यंत काल जो ड्रोन शॉट टाकलेला तो ह्या मंदिराचा, निळकंठेश्वर मंदिर बरं का. म्हणजे आम्ही काल या क्षेत्राला रात्रीची वस्ती केली होती. बलबला कुंड या क्षेत्राचा तो कालचा ड्रोन शॉट आहे. चला नर्मदे हर निघूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. बरोबर मंडळी तुम्हाला मी 50 मिनिटात भेटायला आलो. एका तासात यायचं होतं, म्हटलं येऊया. जमलो म्हणजे एवढे दिवस जे चालत होतो ना, अक्षरशः 8च वाजत आले काय हो. आता कानाला गरमी व्हायला लागली, अंग गरम होत चालले. म्हणजे इथून पुढं आपल्याला उलटं 6ला निघावं लागेल असं वाटतंय, जेव्हा आपल्याला थंड वातावरण भेटत जाईल पुढं. आता इथून पुढं आपल्याला गरमी वाढत चाललेली आहे. कदाचित तट परिवर्तन झाल्यावर आम्ही तर योच विचार करू का सकाळी 6ला निघायला पाहिजे. नाही पण 6-6:15ला निघायलाच लागणार आहे मला. हो कारण की गरमी आता चालू झालेली आहे आणि दुपारी चालणं मुश्किल होणार आहे बरं का इथून पुढं. त्याच्यामुळं आपण आता बघूया, तट परिवर्तन करू मग नंतर विचार करू. चला जरा आता 1 तास झाला चालून, तर जरा थांबूया कुठेतरी, मस्त चाय वगैरे बघू. हां मग थांबू. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. बिलट देव. आपण बरोबर 1 तास चाललो आणि इकडे गावकरी चायची सेवा करत असतात. नर्मदे हर चाय आणि बिस्किट सगळ्या आलेल्या परिक्रमावासियांना ही सेवा चालू असते. चला चाय पिऊया, पुढं निघूया. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. मस्त चाय प्रसादी झालेली आपली. आता आपण निघूया मस्तपैकी. आता अजून 1 तास बघायची गरज नाही. चला मस्त मंदिर होता. हा तीर्थक्षेत्र कुठला होता हो? हा कुठला मंदिर होता? यो बिलट देव. पुढचा मांडवेश्वर महादेव मंदिर. विठ्ठल नर्मदे हर. पुन्हा आपल्याला बालभोगासाठी थांबवलेलं आहे. चला थांबूया, परत पुढं निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त पुन्हा एकदा आपला बालभोग झालेला आहे. आता बालभोगाला मस्त गाठ आहे आणि महाराजांनी बेसनाचे लाडू 3 खाल्लेत बरं का. मला एकही जात नव्हता आणि 3 लाडू खाल्ले. मस्त लाडू होते. दोन महाराजांनी. हां तर चला बालभोग सुद्धा झालेला आहे. आता किती वाजलेत माहिती आहे का? प्रॉपर 9. 1 मिनटं परत बघतो. 9:07 बरोबर 10 वाजता थांबूया. चला नर्मदे हर. हे बघा गुळाची घाणी. ही इथं गुळ बनवला जातं, गुळ. हा जसे आपल्या इथं असतात गुळाच्या घाणी आम्हाला दिसतात कुठं? पंढरपूरला जाताना नाही. पंढरपूरला जाताना कुठं दिसतात माहिती आहे का? फलटणच्या पुढं सगळे दिसतात. लय मजा येते तिकडलं गुळ खायला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर गोमय्या. चला आपण आलेलो आहोत हंसोटगाव. हंसोटगावमध्ये बापरे किती मंदिर आहेत बघा. हा एक मंदिर आहे, आतमध्ये 2-3 मंदिर आहेत. कसली मंदिराचे पताका झळकत आहेत वा. चला आज सुद्धा गाव आहेत आणि ह्या गावातून आता पुढचं गाव जायचं आपल्याला. तोपर्यंत क्षणभर विश्रांती करूया इथं. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा आपण आपला कमंडलू विसरून आलो. परत मागं आलो आहे कमसे कम अर्धा किलोमीटर. एका दुकानावर आपण आपला कमंडलू विसरलो आहे, थोडा घ्यायला आलो आहे. चला असं होतं कधी कधी बाबा विसरायला. नर्मदे हर. नर्मदे हर. आपला कमंडलू भेटलेला आहे. हा
जिकडं होता तिथंच होता, नशीब गेला नाही कुठं. चला महाराज पुढं वाट बघतात आपली. श्री विठ्ठल नर्मदे हर. का मंडळ नसला का दिवस जातो की हां. आणि लगेच आलो आणि एका आईस्क्रीमवाल्याने, जंक्शन आईस्क्रीमवाल्याने आवाज दिला आपल्याला बघा. घनश्याम स्पेशल काय लिहिलं काय मध्ये. हां तुम्ही वाचा आणि आता आम्हाला सांगा. इथं आम्हाला थांबवलेलं आहे काहीतरी, आता काहीतरी देतील प्यायला, बघूया. चला नर्मदे हर. असंच असतं महाराज. नर्मदे हर. बदाम शेक. नर्मदे हर. असून झालं बहुत अच्छा. नर्मदे हर. आपला कोरोनाच्या नंतर, कोरोना काल की बाद में ना, कोरोना के बाद में जेव्हापासून क्यों नहीं आ जावे त्यांचा हा बिझनेस चालू आहे आपला मस्तपैकी मेवाड. और ये डब्बा खाली नहीं होवे, पूरा भरी रहते हैं. हे दादा सर्व परिक्रमावासियांना 100 का मूर्ती येऊ ना, किती येऊ दे प्रत्येकाला. वा रे वा, एकच नंबर. इसको क्या बोलते हैं? इसको बादाम शेक, बदाम शेक. वा, प्रत्येकाला, प्रत्येक नर्मदा परिक्रमावासियांना असं बदाम शेक पाजतात. आपका नाम जी? गोपाल मेरा नाम. गोपाल. गोपाल वा. राजस्थानी भिलवाड़ा जिले का. भिलवाडा जिल्हे का, राजस्थानी. वा, आपल्याला लागणार आहे ना भिलवाडा? नाही ना. मस्त सेवा आहे महाराज. कोण कोण काय काय सेवा करतं बघा. प्रत्येकाला एक ग्लास देणं म्हणजे एक ग्लास 25-30 रुपयाचा असतो. किती मूर्ती येऊन द्या, किती परिक्रमावासी येऊन द्या, हे प्रत्येकाला भेटतं. चला अशी सेवा असते नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. मस्त एकच नंबर बदाम शेक होतं. काय हो? एकच नंबर खतरनाक. आणि विमलेश्वर रोडवर आणखी एक मकान ते सेवा देतात की जिथलेही परिक्रमावासी आले त्यांना प्रत्येकाला 1 ग्लास बदाम शेक. जबरदस्त. एक ग्लास नाही ना बोललं तरी 25 रुपयाला एक ग्लास आहेच महाराज. 25 रुपयाला नाही जरी आपण 20 रुपयाला जरी 20 रुपयाला जरी पकडला, प्रति दिवस 200 जरी परिक्रमावासी निघाले तर चालतं. काय करताय विचारा त्यांना, विचार करा. हा, एक 200 जरी आले, 100 तर कसेही जातात. दिवसाला 100 गेले म्हणजे काय हिशोब झाला तुमचा? तुम्ही हिशोब लावा आणि लगेच पटापटा मेसेज करा. एवढा नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. क्षणभर विश्रांती. या मंडळी जरा बसूया, थकलो आहोत. आत्तापर्यंत पण आपण चांगला रस्ता कवर केला. आज सकाळपासून आपण नाही बोललं तरी 15-16 किलोमीटर कवर केलं. इथून आता 4 ते 5 किलोमीटर राहिले. आज 22 किलोमीटरचा टार्गेट होता आपल्याला, बरोबर ना? होईल आता 1 तासात, 1-1.5 तासात बाकी मारूया मस्तपैकी. चला मस्त चिंचेच्या आंबूट झाडाखाली बसलेलं आहे, पण चिंचत नाही त्याला. खूप सुंदर रोड. नर्मदा परिक्रमामध्ये चालूच आहेत आमचे. बाकी मंडळी पुढे बसलेत, काही चालत आहेत. चला नर्मदे हर. भेटूया पुढं. चला नर्मदे हर. पिल्लू माझ्या सारथीला मी सांगतोय, मगाशी मला हे दिसलं आणि हे माझ्या सारथीचं आवडतं आहे, मग ते घेतलं. ये सारथी खायला. नर्मदे हर. हे बघ, हे तू आणतेस ना मला सारथी, थँक्यू. चला नर्मदे हर. रुईला समजून जाईल मी काय बोललो ते. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आता छोटी हनुमान टेकडी आलेली आहे. म्हणजे आपलं दुपारचं भोजन शार्प 1 वाजलेलं आहे. सकाळी 7ला निघालो आहे. 8, 9, 10, 11, 12, 1, 6 तास लागले इथे यायला. आणि 6 तासात आम्ही चाललो किती? 22 किलोमीटर. वा हां, चला मजा आली आज. हे आहे हनुमान टेकडी. महाप्रसादी भोजन सर्व परिक्रमावासियांना इकडं भोजन प्रसादी असते. मारुतीरायांचं मंदिर आतमध्ये जाऊन दाखवतात आपण. जाऊयात. दुपारची भोजन प्रसादी झाली. हे मारुतीरायांचं मंदिर आहे. शनी भगवंत आणि नवग्रह मंदिर. आता आत जात नाही, पटापट निघतो. आणि तिथून पुढे आपल्याला 11 किलोमीटर जायचं. चला निघतो बाहेर. चला म्हणले विमलेश्वर. नर्मदे हर मंडळी. कोणाचं ऐकू? हा रोड सांगतोय, लिहिलं आहे विमलेश्वर 6 किलोमीटर राहिलं. आणि आपला मॅप सांगतोय 3.2 किलोमीटर राहिलं. कोणाचं ऐकायचं? त्याचं लोक सांगतीलच. नाही पण मला 3.2 किलोमीटर चांगलं वाटतं आहे. अर्ध्या असं जाऊ आपण. 6 किलोमीटर जरा जास्तच वाटतंय जरा.
हा चला संध्याकाळ नाही झाली, चांगली 3 वाजले. उन्हाचा पहार हा वाढलेला उन्हाचा पारा वाढलेला आहे चांगलाच खतरनाक. हे बघा, सूर्यनारायण भगवान. चला नर्मदे हर चालू आहे आता, काय पोचणत आहे आज. वा बाबा, गुजरातीमध्ये पण समजलं. आखिर शेवटी मोड आलेला आहे आणि पुढं आपल्याला बोर्ड पण आहे. काय आलंय लिहिलंय? रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर 1.5 किलोमीटर, फक्त 1.5 किलोमीटर राहिलेला आहे. चला आता जोश मध्ये, आता जोश आला. 1.5 किलोमीटर राहिलंय. चला चला पोचलो. हा मग काय आता एवढंच राहिले आता. चला नर्मदे हर. परिक्रमा मंडळी. हाँ हाँ उधर ही झोपा, उधर जाके. चला उडूयात का? चला 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 नर्मदे हर. चला परिक्रमा मंडळी चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. इकडले पेट्रोल पंप बघा, पेट्रोल पंप. पेट्रोल और नहीं है दूसरा बंडल इसका सर. इथं येतात लोक पेट्रोल घ्यायला. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आज आपण विमलेश्वर या ठिकाणी पोहोचलेला रेवा सागर मध्ये. विमलेश्वर या ठिकाणावर आलेलो आहोत, रेवा सागर संगम. आणि आज आपल्याला रात्री बोटीचा प्रवास आहे. पण तत्पूर्वी विमलेश्वर महादेव मंदिराचं काय आखीव रेखीव एकदम मंदिर बनवलं यार. हा? नंबर आहे. एकच नंबर आहे ना. बघायचं आहे का तुम्हाला? चला बघूया. वाह, ये आहे विमलेश्वर महादेव मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर. सुंदर संध्याकाळ. सूर्यनारायण भगवान बरोबर आलेले आहेत. वा राख मैदान. अतिशय सुंदर मंदिर आहे. कल कल बहती पाप हरती भक्त हृदय को दी है शांति तेरी महिमा परम्पार तू ही जननी तू ही माँ तेरी महिमा परम्पार तू ही जननी तू ही रत्नेश्वर महादेव शरण तुम्हारी चला खाली जाऊया. अमृत धारा जीवन प्यारी विंध्य सतपुड़ा बीच से निकली धरती रत्नेश्वर महादेव मंदिर. गोद सवारी ओंकारेश्वर अमरकंटक
तेरे तट पर ज्योत निरंतर, कंकर कंकर में शिव है बसते, तेरे जल से पाप है मिटते। मल्लिकार्जुन पैदल तेरी परिक्रमा करे जो, अतिसुंदर, खूप सुंदर. आम्ही असं गेलो ना तर परत असं चाललो आहे, कारण की परिक्रमा झाली नाही पाहिजे. हे ध्यान ठेवायला लागतं आम्हाला का कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही देवालयाला, कुठल्याही तीर्थाला आपली परिक्रमा होता कामा नाही, मैयेला सोडून. चला, खूप सुंदर शिवालय आहे, मजा आली बघायला. चला, नर्मदे हर, नर्मदे हर मंडळी. तर आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत आणि आज 2 शिवालय आहेत बरं का. आणि खूप छान असं. आणि इकडं पण सुद्धा हा मंदिर खूप सुंदर, अतिसुंदर. वा, अशी अशी मंदिर इथं बघायला भेटतात बघा, अशी अशी तीर्थ आपल्याला इथे बघायला भेटतात. चला, तसं वास्तविक आजच्या दिवसाचा आपला व्हिडिओ झालेला आहे, तरी पण आपल्या नावाची तिकीट काढायची आहेत, म्हणजे बोटीची तिकीटं. त्या तिकीटं काढेपर्यंत आपण जरा व्हिडिओ ठेवू, तिकीट काढू, नंतर शुभरात्री करू. चला, सध्या मी जातो चाय प्यायला. नर्मदे हर. महाराज, एक फोटो पाहिला आणि अंगावरचा रोम न रोम अजूनसुद्धा उठलेला आहे माझा. म्हणजे पहिल्यांदा असा फोटो पाहिला आहे मी. कसं पाहिलं आहे बघायचं आहे का तुम्हाला? अतिसुंदर, एकदम शांत चित्ताने बघा बरं का, सांगते तुम्हाला काय आहे ते. वाह महाराज, नर्मदा मैयाचा उगमस्थान, म्हणजे नर्मदा मैया प्रगट कशी झाली सांगा. नर्मदा मैया मैया हे मेकल पर्वतावर भोलेनाथ तपस्या करत असताना त्यांचे जे श्वेतबोंद होते, श्वेतबोंद म्हणजे तिसऱ्या आखाड्याच्या म्हणजे तिसऱ्या डोळ्यावर जो बोंद पडत होता, त्या बोंदापासून ती प्रकट झालेली आहे. त्या बोंदापासून प्रगट झाली ना. वाह, काय स्वरूप आहे, काय स्वरूप आहे. जे नेत्रावरून जर पाणी पडतात, मधल्या नेत्रावरून, ते त्याला श्वेतबुंद असं म्हणतात. आणि त्या श्वेतबुंदाच्या पाण्याने नर्मदा मैयाचं प्रकटीकरण झालेलं आहे असं. अरे वा, श्वेतबोंद मतलब म्हणजे मराठीत अंगाचा. हां, मराठीमध्ये अंगाचं काम. वा, जय हो शिवपुत्री नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर. मला डोळेत फिरत नाही. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हाँ, क्या बोल रहे हो? अपन खाना खाने बाद में बैठेंगे. आ रहा हूँ, थोडा पंगत दिखा के आ रहा हूँ सबको. नर्मदा परिक्रमावासी इथं आलेले आहेत आणि पंगत बघा कशी बसले. किती नर्मदा परिक्रमावासी आहेत, किती बाप रे. मंडळी, एवढे सगळे नर्मदा परिक्रमावासी आहेत हे जेवायला बसतात. आम्ही जेवायला नंतर बसू, पण काही लोक विचारतात नाही का, किती लोक चालत आहेत. एवढे लोक चालत आहेत.
सकाळी सुद्धा बोट गेली आणि रोज बोट जातच आहेत नर्मदा परिक्रमावासियांची पुढं मागं पुढं आपण याच्यात चालणारे आता 25% आहेत, बाकी सगळे गाडीने आणि बसने आलेले आहेत. बसवाले, गाडीवाले, कारवाले चालणारे याच्यात फक्त 25%, पण 25% पण ते भरपूर झाले. म्हणजे आमच्यासोबत मागं पुढं कमसे कम निदान 100 लोक मागं पुढं आहेत. एक दिवस कोण मागं, एक दिवस पुढं, अशी टोटल जर बघितली तर 1-2 दिवसाच्या मागं पुढंमध्ये आमच्यासोबत अशी 100 ते 150 लोक असतील मागं पुढं. म्हणजे भरपूर लोक आहेत. बाकी बसवाले किती आहेत बापरे, बसवाले आणि बाईकवाले तेवढे जोड्याने एकदम अगदी जोड्याने येतात बाईकवाले पण. आणि कोणी सायकल घेऊन येतं आहे तर कोणी कार घेऊन येतं आहे, येऊ शकता कोणी पण. आणि तट परिवर्तन करायला इथंच यावं लागतं प्रत्येकाला. मग इकडून ते ड्रायव्हर वगैरे का काहीतरी सिस्टम आहे त्यांची, ते रिटर्न ते सिस्टम मी विचारपूस करणारमध्ये हर कुछ नहीं, वो टिकट निकाल रहा है ना, अरे दिखाना चाहिए ना लोगों को, ऐसा टिकट निकलता है. और ये सब हमारे यात्रीगण लोग, बाइक वाले, चलने वाले महाराज जी अति सुंदर लाइन में लगे तिकीट, बोटीचा तिकीट काढण्यासाठी हमारे धर्मेश भाई साहब. और आप भी टिकट निकालने के लिए खड़े हो? खड़े ना महाराज जी यहाँ पे. चला अशा प्रकारे आपण तिकीट काढतोय नरमध्ये. आपले प्रमाणपत्रावर आपल्याला परिक्रमावासियांना तिकीट दिलं जातं. कभी नहीं मैं कुमरा हूँ, हमें भी लूँ ये भारी वाला रुको. कभी नाही. चलो चला, श्री विठ्ठल नर्मदा शुभरात्री. झोपतो आता, बोटला उठायचं आहे आपल्याला. सगळे झोपलेले आहेत. आपल्याला बोटसाठी रात्री 12-1 वाजता उठून आंघोळी करून निघायचं आहे. चला आजच्या दिवसाचे व्हिडिओ संपवतो. शुभरात्री सर्वांना. नर्मदे हर.